तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ, न्यू एपिसोड. तर पब्लिक, मी आज तुमची फक्त 5 मिनिटं घेणार आहे, मग पण 5 मिनिटं, जास्त वेळ नाही घेणार. आणि त्या 5च मिनिटात मी तुम्हाला माझी लाईफ जर्नी सांगणार आहे. ते म्हणजे डायरेक्ट स्टार्टिंग करतो मी, वेळ न वाया घालवता. चला तर मित्रांनो, माझं नाव आदित्य कृष्णा गर्जे आणि मी सुरडी गावात राहणार आहे. आणि छोट्याशा गावातून मी पहिल्यांदा जून महिन्यामध्ये 19 का 20 तारखेला 2025 मध्ये यूट्यूब जर्नी स्टार्ट केली ती. त्यावेळेस मी फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचो. पण नंतर पुढे चालून ऑक्टोबर का नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्या डोक्यात आलं की आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली पाहिजे. मी दिवसभर विचार केला, रानात बसलो होतो, आमच्याकडे गुरं पण आहेत, रानात बसलो होतो आणि रानात विचार केला की आज ब्लॉगिंग स्टार्ट केली तर कसं राहील. आपण ज्या ठिकाणी जाऊ ती झाली माहिती पण घेता येईल, आपल्याला अनुभव पण राहील की ती झाली स्पॉट कसा आहे, काय आहे, आणि ते 4 लोकांसोबत शेअर पण करता येईल. त्यामुळे मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. आणि माझी ब्लॉगिंग चॅनल, माझं स्वप्न इतकं भारी चाललं होतं की लय भारी. त्यामधून मला आनंद पण मिळत होता, त्यामुळे मी ते काम करत होतो. आणि माणसाने तेच काम केलं पाहिजे की ज्याला त्याच्यामधून आनंद भेटतो. तर ब्लॉगिंग स्टार्ट केली ती, मग काय चालू राहिली. मी फुल टाइम सारखा ब्लॉगिंग डोक्यात ठेवायचो. घरच्या यायचं काही काम नव्हतं करत, काहीच नाही. मला फक्त सकाळी उठलो का ब्लॉगिंग करायची. त्यामुळे मग मी नंतर चॅलेंज घ्यायला लागलो. मग मला त्यामध्ये मजा यायला लागली, आनंद यायला लागला की अरे नाही बाबा, हे चांगलं आहे, हेच आपण केलं पाहिजे. मग मी बऱ्याच दिवस केलं, 300 ते 400 व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केले. आणि त्यानंतर जे नाही व्हायचं तेच झालं मित्रांनो, की काही कारणाने माझा यूट्यूबचा चॅनल डिलीट झाला. आता इतके दिवस केलेली मेहनत ती एका सेकंदात माझ्या डोळ्यासमोरच गेली. ते म्हणजे मे महिन्यातल्या किती तारखेला, 3 का 4 तारखेला, मे महिन्यातल्या ह्याच महिन्यात नाही, 5 ते 6 तारखेला गेली. मे महिन्यातल्या 5 ते 6 तारखेला माझं यूट्यूबचं अकाउंट डिलीट झालं. ते सकाळी ठीक 8 वाजता. मला आठवतंय की म्हणजे आत्ता झालेलं आहे ना, त्यामुळे आठवतंय की सकाळ उठलो होतो, 8 वाजले होत्या. आणि मी नवीन स्टुडिओ, मला घरी बसून माझं काही काम होत नव्हतं यूट्यूबचं, स्क्रिप्ट लिहा, ते करा, ऊन पण लागत होतं उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे मग मी नवीन स्टुडिओ बनवायला सुरुवात केली. त्या स्टुडिओचा व्हिडिओ होता तो सकाळी ठीक 8 वाजता गॅलरीमधून काढला, यूट्यूबवर अपलोड केला. तो पडला की लगेच चॅनल डिलीट झाला. पण मला वाटलं की काही कारणामुळे असं झालं असेल. मग नंतर रिफ्रेश मारतोय. आधी व्हिडिओ दिसायचे बंद झाले, नंतर सबस्क्रायबर दिसायचे बंद झाले, नंतर लोगो दिसला नाही, नंतर नाव दिसलं नाही, नंतर डायरेक्ट चॅनल दिसला नाही, नंतर मग रिफ्रेश मारलं तर वर काहीच दिसत नव्हतं. मग इतकं वाईट वाटलं की मी तिथून पुढं आतापर्यंत माझा फेस आहे ना असा हसून खेळून ना, मी तसा राहायचो. पण माझ्या मनातून मी किती तुटलो माझी मलाच माहिती. कुणाला वाटतं की आपली इतकी दिवसाची मेहनत अशीच वायाला जावं म्हणून? कुणालाच वाटत नाही. पण माझी इतकी मेहनत वायाला गेली, त्यामुळे मग मला तर काहीच वाटलं नाही. असं सगळेच म्हणतात, पण आतमधून तर वाटतच असतं ना काही ना काही. त्यामुळे भावांनो, मग आता आपण असं किती दिवस बसणार? 5 तारखेला चॅनल गेला, डेट माहीत नाही फिक्स. मी इथं लिहीन डेट अशी इथं वर, ती डेट तुम्ही नक्की बघा की किती तारखेला चॅनल आपला डिलीट झालाय. तर मी स्क्रीनशॉट मारलेला आहे त्याचा, इथं पण देतो. आणि भावांनो, आता असं तर बसून जमणार नाही, 15-20 दिवस तर काढले कसं तरी. पण मला एक सवय लागली होती की रोज उठून ब्लॉगिंग करायची. मग मी काय केलं, ब्लॉगिंगची जर्नी आजपासून स्टार्ट केली मित्रांनो. आज आहे 19 मे 2000, नाही आज 19 तारीख नाही, तारीख खूपती आहे माझ्याकडून. आज किती 20-22 नाही तर 23 तारीख असेल मे महिन्यातली 2026. आजपासून मी जर्नी स्टार्ट केलेली आहे मित्रांनो.
आणि माझे सबस्क्रायबर होते 2346. अजून पण माझ्या देण्यात आहेत. आणि मित्रांनो तुम्ही मला जसा त्या आयडीला सपोर्ट केला तसाच तुम्ही पण आता पण ह्याच आयडीला, या आपल्या नवीन आयडीला सपोर्ट करा मित्रांनो. आता त्या पुढे तर काय बोलू शकत, सपोर्टच करा. बाकी काय ते म्हणतात ना, तुमचा एक सबस्क्रायबर माझा आत्मविश्वास वाढवू शकतो. मी अजून पुढे चालून काही ना काही तुमच्यासाठी देऊ शकतो. काय देणारे काहीच नाही माझ्या घरात सध्या, काहीच नाही. एक ट्रायपॉड आहे आणि एक रेडमीचा मोबाईल आहे, बाकी काहीच नाही. तो पण फुटलेला आहे त्याचा कॅमेरा, फक्त बॅक कॅमेरा चांगला आहे, त्यामधून शूट करत असतो. बाकी एडिटिंग करायला हाती एडिटिंग येते, त्यामुळे मग थोडीशी क्वालिटी देता येते ना, बाकी काहीच नाही. तर भावांना आपले एवढेच 5 मिनिटं संपले. माझा हा पहिला व्हिडिओ होता, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर असं तुमच्या कोणत्या मित्रासोबत झालेलं असेल तर त्या भावाला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता उद्यापासून आपण काही ना काही नवीन कंटेंट स्टार्ट करू. तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोवर जय हिंद, जय भारत मित्रांनो.